सगळ्यात हे काय होतं टास्क पण खोटं बोलणं. तर आम्ही आता एअरपोर्टला जातोय बॅकपॅक वगैरे घेऊन. आले आले आपल्याला सरप्राईज भेटले काय. मग मी काय केलं माहितीये, मी ट्रू कॉलर ओपन केला आणि योगेश दादाचा लास्ट सीन बघितला. हाय ऑल अँड वेलकम टू न्यू अनदर ब्लॉग. स्पेशल ब्लॉग. येस खर तर हा ब्लॉग आहे सरप्राईज ऍक्टिव्हिटीचा. येस. तर मयूर एक्सप्लेन करेल की काय सरप्राईज असणार आहे आणि कोणासाठी सरप्राईज असणार आहे. ऍक्च्युली हे जे सरप्राईज आहे हे फॅमिली आणि फ्रेंड्स हे सर्वांसाठी असणार आहे. तर Yes, मयूर yes. तू सांगू शकते. हा येस. तर तसं तर थंबनेल आणि टायटलवरून तर तुम्हाला आयडिया आलीच असेल. आज आहे 10 जुलै आणि उद्या म्हणजे 11 जुलैला आमची फ्लाईट आहे स्वीडनमधून इंडियासाठी, जी की सरप्राईज ट्रॅव्हलिंग म्हणू शकतो. ह्याच्याबद्दल ना आमच्या फ्रेंड्सला आयडिया आहे ना, फॅमिलीला ना रिलेटिव्हजला, कुणालाच आम्ही सांगितलेलं नाही एक्सेप्ट आम्ही दोघे आणि इथे जे आमचे फ्रेंड्स आहे आकाश अक्षय त्यांनाच फक्त, आणि ऑफिस कलिग्स त्यांना माहिती. फक्त आम्ही इंडियाला ट्रॅव्हल करतोय आणि ही सरप्राईज व्हिजिट असणार आहे Yes. सर्वांसाठी. कारण कुणालाच नाही सांगितलं, कारण कसं होतं कुणाच्या तोंडून निघालं तर मग ते सगळीकडे स्प्रेड होत जातं. तर असो झालं काय ते सांगतो. अगोदर म्हणजे मागच्या जून मध्ये का जून मध्ये गेल्या महिन्यातच आम्ही आमचे तिकीट बुक केले होते इंडियासाठी. आणि तसं तर प्लॅन आधीपासूनच होता. जुलैमध्ये उद्यापासून स्वीडनमध्ये आता समर वेकेशन सुरू होतंय. तर योगेश सुट्ट्या असतात. तर मग आणि इकडे मॅन्डेटरी असतं की ऍटलिस्ट 4 वीक तरी तुम्ही हॉलिडेज किंवा व्हॅकेशन वरती जायला पाहिजे. तर इकडे सुट्टी असल्यामुळे तोच आम्ही प्लॅन आधीपासून केला होता. येस. आणि तिकीट पण बुक केलेलं आहे जून मंथ मध्ये. तर आम्ही तेच वेट करत होतो की कधी येईल, कधी आम्ही जाणार. फायनली तो दिवस आलाय. तर आज आहे 10 जुलै आणि उद्या आम्ही ट्रॅव्हल करतोय. सकाळी आमची फ्लाईट आहे. उद्या सकाळी म्हणजे दुपारची 12 वाजेची फ्लाईट आहे. तर त्यासाठी जी काही तयारी पाहिजे होती ती आम्ही केली आहे. जे आमच्याकडून शक्य होईल तेवढं आम्ही कमी वेळ होता, कारण योगेशचं ऑफिस वगैरे असायचं आणि मला इथे जास्त काही माहित नाही. आता एक गोष्ट अशी की सरप्राईज कसं काय होणार आहे ते सगळं व्हिडिओमध्ये कव्हर करू. व्हिडिओ जर मोठा झाला तर पार्ट्स मध्ये ठेवू. येस, पार्ट्स मध्ये ठेवू. कसं आम्ही काय प्लॅन सरप्राईज असणार आहे, व्हिजिट दिल्यानंतर रिलेटिव्हचे, फॅमिली मेंबरचे रिॲक्शन याच्यामध्ये कॅप्चर करून ते पण आम्ही दाखवणार नक्की. फ्रेंडचे पण रिॲक्शन आम्ही कॅप्चर करून. सगळ्यात हे काय होतं टास्क पण खोटं बोलणं. नेहमी म्हणजे बऱ्याच दिवसांपासून सगळे विचारत होते की कधी येणार आहे. आम्ही सगळ्यांना सांगितलं आम्ही दिवाळीमध्ये येतोय. आम्ही तिकीट पण बुक केले दिवाळीचे. दिवाळीच्या एक वीक आधी आम्ही तिथे येणार आहे असं आम्ही सांगितलं. आणि येणार तर आधीच होतो. त्याच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स झालेले मध्ये. ऍक्च्युली आमचं व्हिजा रिन्युएशनचं होतं, मग कॅन्सल, मग जाणं, असं ह्या गोष्टी चालू होत्या. बट फायनली देवाने ऐकलं आणि आता आम्ही उद्या जातोय. तर आज 12 वाजलेत, कारण योगेशचं ऑफिस पण आहे. मग आता लंच ब्रेक आहे, तर त्या ब्रेकमध्ये आम्ही बॅग पॅक करतो. जास्त काही आम्हाला न्यायचं नाहीये, कारण येताना परत वेट लिमिटेशन, फक्त थोडंच सामान न्यायचं, कारण घेतानाच आपण पूर्ण बॅग फुल करून वेट लिमिटेशन असतं म्हणून. मग आमचे ऑलरेडी कपडे वगैरे घरी आहेत, सो काही नाही. सो चला आज आम्ही तयारी करतो आणि दाखवते कसं होतंय. येस, मिळते थोडी देर बाद. जी काय वाटतं? तर आता चालू आहे आपला बॅग. ऍक्च्युली आमच्याकडे आता 4 बॅग आहे. त्याच्यापैकी 2च न्यायचे आम्हाला. एक तर ही फायनल झालीये. ह्या 2 योगेशनी आणल्या होत्या येताना, ही आणि ती, आणि अजून एक ब्लू कलरची मी आणली होती. या 2 पैकी समजा ज्याच्यामध्ये वेट बसू शकतं, कारण आमचं 30 kg आहे. सो वेट लिमिटेशन ज्याच्यामध्ये बसेल. लार्जेस्ट बॅग घ्यावं. ह्या कोणत्या? ह्या 2 का? जरी आपण चेक करायला गेलं, ही थोडीशी साईजला छोटी आहे. ओके, डाऊट आहे याच्यामध्ये 30 kg बसेल की नाही. ठीक आहे, जाऊ द्या मग. ह्याच घेऊ 2. काय वाटतं? त्या 2 फायनल. सो अभी ये 2 लोग बैग को लॉक किया जाए. त्यात आता सामान पॅक करतो. आता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि आता आमची ऑलमोस्ट पॅकिंग झाली आहे. ह्या ज्या 2 बॅग्स दिसत आहेत इकडं, ह्या पॅक केल्याय. आणि योगेश फार थकले आता, म्हणून योगेशचा मध्येच आराम चालू आहे. आणि रूम म्हणजे पॅकिंगच्या नादात बऱ्यापैकी सगळीकडे मेस झालंय. आता लवकर, आता म्हणजे पटकन आवरलं तरी, हो की नाही? खूप फास्ट आवरलंय. त्याच्यामध्ये योगेश बाहेर जाऊन चॉकलेट्स घेऊन आले, ऑफिसचं काम आटोपलं, आम्ही पण बाहेर जाऊन थोडंसं काम करून आलो.
आणि आता बस जस्ट थोडंसं स्किन केअर वगैरे करून घेणार मी, कारण खूप एक्साइटेड आहे इंडियात जाण्यासाठी. सो येस, आणि मग निघू आणि मग सकाळी पुन्हा निघाले की भेटते तुम्हाला. The next day. हॅलो, सो आत्ता वाजलेत 9, नेक्स्ट डे आहे 9. तर आम्ही आता एअरपोर्टला जातोय बॅकपॅक वगैरे घेऊन. आमची कॅब आली असेल आता. कॅब 1 मिनिटात येणार आहे. 11:15ची आमची फ्लाईट आहे, पण आम्ही थोडं लवकर जातोय, 9 वाजताच घरून. कसं वाटतं मयुरी मग आता? खूप 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 छान. फायनली ट्रिप स्टार्ट झाली आहे. येस, खूप एक्सायटेड आहे आम्ही. एक्साइटेड होतो. कधी पोहोचू एक्सायटेड होतो आणि आहे पण आणखीन येस, ट्रिपसाठी. होप सो आमची जर्नी सुखकर हो. येस. तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला तोपर्यंत उशीर झालेला असेल, त्याच्यामुळे हॅपी जर्नी पण विश घेऊ शकत नाही तुमच्याकडून. बसेल का तशी नंतर आडवी. सो फायनली आता आम्ही कॅब आली तर कॅबमध्ये बसलोय आणि इथून 15 ते 20 मिनिटांचा रस्ता आहे आमच्या घरापासून एअरपोर्टसाठीचा. तर तिथे जाऊ. 20 मिनिटात सोडली. 11:45ची फ्लाईट आहे, तर आता वाजले 9:15. तर 9:30 पर्यंत पोहोचू आपण. 9:30 पोहोचू, चेक इन करू. येस, सकाळी मस्त आरामात झाला. काल रात्री तर बिलकुल झोपच लागत नव्हती, एक्साइटमेंट ती. सकाळी पण लवकर उठलो 7 वाजता, सगळं व्यवस्थित पूजा नाश्ता वगैरे करून मग निघालंय. हो, आत्ता आम्ही पोहोचलोय एअरपोर्टवरती आणि चेक इन करतोय, कारण आम्ही चेक इन केलं नव्हतं अगोदर त्याच्यामुळे. आणि भरपूर गर्दी आहे इथे, खूप क्यू आहे, खूप मोठी क्यू आहे. सो वेळ लागणार आहे, बट त्यामुळेच आम्ही खरं तर लवकर आलेलो. स्वतः चेक इन करतो, लगेज जमा करतो. इथे येऊन चेक इन करण्याचं रिझन हे की आम्हा दोघांना सोबत सीट भेटेल. जर सेल्फ चेक इन केलं असतं ऑनलाईन तर मे बी सीट डिफरंट भेटले असते. मग आपल्याला त्यासाठी दुसरं एक ऑप्शन आहे, अमाऊंट पे करून ते सोबत सीट बुक करता येतात. बट इथं भेटतात, इथं चेक इन केल्यावरती ते देतात सोबत सीट, त्यांना रिक्वेस्ट करायची. येस, सो आता आम्ही लगेज चेक इन करून लगेज जमा करतो. सो मग निवांत एअरपोर्ट एक्सप्लोअर करू, कारण मी हे इथलं एअरपोर्ट अजून एक्सप्लोअर नाही केले, सो त्यामुळे. सो फिंगर क्रॉस, एकतरी विंडो सीट यायला पाहिजे. लेट्स सी, सोबत तर भेटलेच आहे, बट विंडो सीट एकतरी पाहिजे. कसं आहे योगेश, छान आहे का? फायनली लँड केलंय मुंबईमध्ये आणि खूप छान वाटतंय. पण एक वर्षानंतर आलोय परत इंडियात, खूप भारी वाटतंय. अपनी मिट्टी की खुशबू आ रही है. बरोबर बरोबर. काय योगेश, इथं आले आले आपल्याला सरप्राईज भेटले काय? एक बॅगच भेटत नाही गाईज. सिमिलर बॅग इथे आपल्याकडे. आमची बॅग एक्सचेंज झाली आहे. ही जी बॅग आहे दुसरं कोणाची आहे आणि अशीच आमची सेम बॅग होती, तर कदाचित त्यांनी आमची बॅग उचलून नेली आहे. अँड नाऊ वी आर स्ट्रगलिंग टू फाइंड आवर बॅग. अँड हे बघा गाईज, स्वीडनचे मेट्स परत इथे भेटलेले आहेत. इंटरनॅशनल एअरपोर्टची भेट झाली. कोइन्सिडेंट आहे असं वाटत असेल तर तसं नाही आहे. आम्ही प्लॅनिंग करूनच आलो, पण त्यांची फ्लाईट वेगळी वेगळी होती. आमची फ्लाईट आम्ही मुद्दामून डिले केली ह्यांना भेटण्यासाठी. 1 तास डिले होती यांची फ्लाईट. आमच्या बॅगने आम्हाला सरप्राईज दिलं इथे येऊन. कोणी बॅगने. बॅगला द्यायलाच पाहिजे. वातावरण बघ ना किती भारी. हॅलो, फायनली आता आपण आपल्या
ह्याच्यामध्ये कार बुक करून जातोय पुण्याला. आम्ही सगळेजण आता जात आहोत पुण्याला आणि मग तिथून संध्याकाळी प्रत्येकाची आपापल्या गावी बस आहे रात्री. एक्सेप्शनल अक्षय. आणि खूप वाईट वाटतंय कारण आम्हाला आमच्या तुम्हाला वाकड आणि शिवाजीनगर बॅग शिवाय जागा, जायचंय वाकड आणि याला शिवाजीनगर मध्ये. सो आम्हाला आमच्या बॅग शिवाय जावं लागतंय कारण आमची बॅग ट्रिपल एक्सचेंज झालीये. सो आता आम्ही आलो आहोत पुण्यामध्ये. वाकड मध्ये उतरले आता. येस. वाकडवरून जातोय जेवढी फेस्टिवल मेगा पॉलिस आणि वैष्णव सरप्राईज देणार. सगळ्यात पहिले सरप्राईज वैष्णवीलाच देतोय. तसं तिला थोडीशी आयडिया आली आहे आम्ही आल्याची कारण योगेशने काहीतरी कांड केलंय म्हणून. पण ते मॅनेज केलं योगेशने. सो आता डायरेक्ट जाऊन तिला भेटणार परत आणि आता तिकडेच भेटतो डायरेक्ट. A few moments later. वैष्णवीला ऑलरेडी अर्धा प्लॅन कळाला होता. ती योगेशची चुकी आहे असो पण कसं कळालं आता मी सांगते कसं कळाला. हा. काल मयुरीने स्टोरी टाकलेली स्नॅपला, दोघे जण बाहेर फिरतायत. तर मला वाटलं पहिल्यांदा की आकाश दादाला सोडायला गेले, हा बट नंतर म्हटलं की नाही, सोडायला जाणाऱ्यातले हे दोघं नाहीये. हा आणि मग म्हटलं कुठे तर फिरायला गेले असतील. मग ठीक आहे म्हटलं, मी विषय सोडला. सकाळी ह्याने माय गेटची एंट्री अप्रूव्ह केली, ते पण ठीक आहे. मग मी काय केलं माहितीये, मी ट्रू कॉलर ओपन केला आणि योगेश दादाचा लास्ट सीन बघितला. तर तो 10 वाजून 18 मिनिटाचा काहीतरी होता. एवढ्या लवकर तो का उठलाय बरं माहित नाही. मग मी त्याला कॉल लावला आणि माझं इंटरनॅशनल कॉल लागत नाही, तरी पण त्याचा लागला, तो उचलला नाही. ओके, मग मी त्याला व्हॉट्सअपला मेसेज केला तर बोलतोय घरी आहे. तरी मी आकाश दादाला इन्स्टाला मेसेज पण केलाय की योगेश दादा तुमच्यासोबत आलाय का. तर तो म्हटला तुझा रिप्लाय नाही आला अजून. नंतर मग मी याला कॉल करते, हा कॉल उचलत नाही, व्हॉट्सअपला रिप्लाय देतोय. आणि पहिल्यांदा मला बोललेला की घरात आहे, नंतर बोलतोय की मी क्रिकेट खेळायला आलोय. युरी मला रोज कॉलवर बोलतीये की आपण आलो हे करूया ते करूया. आणि मी तिला म्हणते की तू खूप वेळाने येणार आहेस, अजून एवढ्या लवकर प्लॅन करू नको. काल परवा फोनवर मला होता आणि मला आज ते सगळं असं क्लिक झालं एक एक. आणि लास्टचे काही व्हिडिओ तिचे बघितला असाल तर त्यामध्ये ती खूप घाईमध्ये होती आणि ती व्हिडिओ करत नव्हती. याचा अर्थ ती शॉपिंगला जात होती. बरोबर. त्यामुळे स्मार्ट म्हणजे अर्धा प्लॅन. माझी चूक नाही एकट्याची. नाही चूक कोणाचीच नाहीये. मी काय टाकलेलं, मी फक्त झाडांचं टाकलं बाहेर. नाही, ते पण मला आलं नाही, तुमच्या दोघांची सेल्फी होती फक्त. ती पोस्ट म्हणली टाकू म्हणून टाकू. पण मी मग तू एवढी टाकली. व्हिडिओ आहे तुमच्या नाही का? दोघांचा, मी दाखवते. सेल्फी व्हिडिओ आमचा. हा. तर याचा अर्थ की वैष्णवी किती हुशार आहे. मी सगळ्या गोष्टी खूप ऑब्झर्व करते, मला होतात. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. आणि मी अशा तऱ्हेने यांचा प्लॅन फसलेला आहे. स्मार्टेस्ट. चला आता मी मन भरून गप्पा मारतो आणि मग भेटतो. सुरुवात झाली आता पुण्यात बनमस्कापासून, जे की खूप क्रेविंग्स होते बनमस्काचे. व्यक्तिकांना आवडतं. असं पहिले तिकडून येताना ठरवलं होतं, पहिले इंडियात गेल्या पहिले बनमस्का खायचा. तर अगोदर नाश्ता केला, पण आता पुण्यात आल्या पहिले बनमस्का. तेव्हा स्वरूपात गेला खायला. कारण मी पण मयुरी नंतर आज आली, लास्ट टाइम मयुरी सोबतच आली. खूप छान लागतो त्यातला बनवायचा. आणि फुलचा चहा. कसं वाटतं इंडियामध्ये येऊन? खूप भारी एक नंबर, मस्त वाटतं. जुन्या आठवणी ताज्या होत आहे, जसं की बनमस्का, चहा. इथे ह्या सर्कलला येऊन नेहमी चहा घ्यायचो, बनमस्का खायचो. मागे फूड कोर्ट आहे, तर तिकडे पण आपण सगळे यायचो. तेव्हा खूप मोठा ग्रुप होता. आता सगळे इकडे तिकडे पांगलेत, आपण तिघच सध्या. बट वी आर मिसिंग ऑल ऑफ देम. आपला स्पार्कलेटचा फ्लॅट एकदम असं सुकून भेटलं फ्लॅटमध्ये. सो दिवसभर पुण्यामध्ये छान टाइम स्पेंड करून आता आम्ही बस पकडली आहे आमच्या शहरासाठी, म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आम्ही जातो. आता स्लीपर बस आहे. 10:30 वाजता होती आमची बस इथून, सकाळी 6:30 वाजता वगैरे आम्हाला तिथे सोडत. आणि आता घरच्यांना सरप्राईज द्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आता आम्ही माझ्या घरी जाणार आहे सकाळी, माहेरी माझ्या. कारण माझ्या सासरकडचे सगळे लोक गावाकडे गेलेले आहेत. नेक्स्ट हां, म्हणजे माझ्या घरी सरप्राईज द्यायला. आणि पुण्यामध्ये एकदम मस्त डे, छान वाटलं. जो काही हाफ डे तो पूर्ण स्पेंड झाला. हो. बट कालपासून काही झोपलेलं नाही, तर मग आता थोडं
आता पण लागते की नाही माहित नाही आता, बट सी लेट सी. आणि मग उद्या पण धावपळीचा दिवस असणार आहे, कारण माझ्या मम्मी पप्पांना आणि माझ्या भावाला सरप्राईज देऊन आम्ही जाणार आहे आमच्या गावी, म्हणजे आमचं जे मूळ गाव आहे, मूळ सासर तिथं. त्याआधी परागला भेटणार आहे. आणि पराग नंतर जाता जाताच वहिनींचं म्हणजेच माझ्या जाऊबाईंचं माहेर आहे, आणि त्या तिथेच आहेत सध्या, कारण त्यांची डिलिव्हरी झालेली आहे छोटू बेबीला. सो आम्ही म्हणजे आमच्या गावी जाण्या अगोदर आम्ही पहिले बहिणींच्या गावी जाणार आहोत, आणि आमच्या छोटू बेबीला फर्स्ट टाइम भेटणार आहोत. ते पण सरप्राईज असणार आहे. सगळं सरप्राईज असणार आहे, तर ते खूप खुश असणार आहे. फर्स्ट सरप्राईज थोडंसं फ्लॉप झालेलं, कारण वैष्णवीला ऑलरेडी आयडिया आलेली, बट घरच्यांना इतकीही आयडिया नाही, सो त्याच्यामुळे ते हॅपीच असणार आहे. सो आता आम्ही मस्त आराम करू, आणि सकाळी तिकडे गेल्यानंतर पुन्हा तुमच्यासोबत गप्पा मारू. बाय बाय, गुड नाईट. कॅमेरा फ्रंट कॅमेरा ऑन कर. चालूच आहे ना तुझं?